नमस्कार मित्रांनो, राजकारणात टीका-टिप्पणी चालतच असते, पण काही वार थेट काळजाला लागणारे असतात. नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरेंनी असाच एक पर्सनल वार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ज्यांना स्वतःला पोरं होत नाही ते आमची पोरं दत्तक घेतायत, हे काय शहर दत्तक घेणार? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या नाशिक दत्तक योजनेची खिल्ली उडवल्याने आता भाजप आणि ठाकरे गटामध्ये ठिणगी पडणार हे नक्की. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेत उद्धव ठाकरेंचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला. भाजपवर हल्लाबोल करताना त्यांनी पक्षाची तुलना थेट दलालांशी केली. ते म्हणाले, भाजप हा आता निष्ठावानांचा राहिला नसून तो उपटसुभांचा आणि दलालांचा पक्ष झालाय. इतकेच नाही तर भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना डोक्यावर घेतलं जातंय आणि निष्ठावान मात्र रडत आहे, असं म्हणत त्यांनी भाजपच्या माजी आमदार देवयानी फरांदे यांना भरसभेत सहानुभूती दाखवली. देवयानी ताईंबद्दल मला आदर आहे. त्यांना आज रडू आलं कारण त्यांचा पक्ष आता उपऱ्यांच्या हातात गेलाय, असा टोलाही त्यांनी लगावला. एवढंच नाही तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही ठाकरेंनी भाजपाला आरसा दाखवला. राम मंदिराचा डंका पिटता पण प्रभू रामचंद्रांच्या तपोवनातील झाडं तोडताना तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सभेत सर्वात महत्त्वाचा क्षण तो होता. उद्धव यांनी राज ठाकरेंचा उल्लेख माझा भाऊ असा केला. पराभव होऊनही सेना संपली नाही, कारण आज माझा भाऊ राज माझ्या सोबत आहे, असं सांगताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक हल्ला केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.